मराठा साम्राज्याचा इतिहास पुसला जातोय। पुसून टाका त्या सुवर्णगाथा, नकाशे फाडा, नोंदी खोडा, पण या मातीत मिसळलेलं मराठ्यांचं रक्त पुसायला तुमच्या 7 पिढ्यांना जन्म घ्यावा लागेल। अटक ते कटक ज्या तलवारीच्या टोकांनी हिंदुस्थानाचा नकाशा कोरला, त्या मराठा साम्राज्याचा इतिहास आज एनसीईआरटीच्या पुस्तकातून काढून टाकलाय। आणि महाराष्ट्र काय करतोय? मान खाली घालून, डोळे मिटून, तोंड शिवून गप्प बसलाय। राजस्थानात कुणीतरी राजकीय कुरकुरलं, दिल्लीत लगेच मान डोलावली गेली आणि मराठ्यांचा इतिहास कचऱ्यासारखा फेकून दिला गेला। इतके हलके झालोय आपण की आपली अस्मिता एवढी स्वस्त झाली की कुणी येतोय आणि आपल्या वारशावरती नांगर फिरून जातो आणि आपल्याला काहीच करता येत नाही। आणि फरकही कुणाला पडतोय? ना सत्तेच्या लाचारीत लोळणाऱ्यांना, ना रक्ताच्या थंड पडलेल्या वारसांना। या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आजही बहुसंख्य लोक कोण आहेत? इथल्या बँका, इथला सहकार, इथले कारखाने, इथले साखर साम्राज्य कुणाचं आहे? मराठा नेत्यांचं। पण सत्तेला डिंकासारखे चिकटलेले आमचे मराठे सत्ताधीश जेव्हा इथल्या इतिहासाची कत्तल होते, तेव्हा लाचारीची दारू पिऊन बिळात शिरून गप्प असतात। आमचा मुद्दा सभागृहात मांडायला 5 आमदार मोजायला नाहीत, बोलतायत ते विरोधातले। मग सत्तेतले मराठे सत्ताधीश कुठे गेले? खुर्चीसाठी आपल्या बापाचा इतिहास गहाण ठेवायलाही तुम्ही तयार झालात। निवडणुकीत जय शिवराय म्हणून घसा पाडता, पोस्टरवरती महाराज, बॅनरवरती महाराज, पण जेव्हा इथला इतिहास जाणीवपूर्वक काढून फेकला जातोय तेव्हा तुमच्या जिभेला लकवा मारतो। सत्तेच्या दिल्लीश्वरांपुढे एवढे झुकलायत की आता तुम्हाला मराठे नेते म्हणायला आम्हाला लाज वाटायला लागली। आणि हा प्रश्न फक्त सत्तेचा नाहीये, नेत्यांचा नाहीये, त्या 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा आहे। स्टेटस टाकणाऱ्या डिजिटल मावळ्यांचा आहे, रील्स शेअर करणाऱ्या कागदी वाघांचा आहे। इथला इतिहास पुसला जातानाही तुमचं रक्त सळसळत नाही। हजारात एक बोलतोय, लाखात एक उभा राहतोय, बाकीचे काय करताय? नकाशा पुसला, तुम्ही गप्प राहिला, मौन धरलं, म्हणजे आपल्या इतिहासाच्या केलेल्या कत्तलीला तुम्ही संमती दिली। आज नकाशा गेला, उद्या इतिहासही जाईल आणि परवा तुमची ओळखही पुसली जाईल। आणि मग ज्या दिवशी तुमची पुढची पिढी विचारेल, जेव्हा आमचा इतिहास गाडला जात होता तेव्हा सत्तेच्या तुकड्यांवरती तुम्ही कुठं लोळत होता, तेव्हा त्यांना उत्तर नक्की द्या की बाळा, मी तेव्हा लाचार होऊन इथल्या व्यवस्थेचे पाय चाटत बसलो होतो। आणि जेव्हा माझ्या बापाचा इतिहास लिलावात निघाला होता तेव्हा व्यवस्थेचं पांघरून घेऊन मी मुग गिळून बसलो होतो। तुमची ही शांतता फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढीलाही मारून टाकणार आहे, कारण तलवारींनी भिडणारा इतिहास जिवंत राहतो, पण गप्प बसणाऱ्याची जातही या जगात उरत नाही। जय महाराष्ट्र। मराठा साम्राज्याचा इतिहास पुसला जातोय। पुसून टाका त्या सुवर्णगाथा, नकाशे फाडा, नोंदी खोडा, पण या मातीत मिसळलेलं मराठ्यांचं रक्त पुसायला तुमच्या 7 पिढ्यांना जन्म घ्यावा लागेल। अटक ते कटक ज्या तलवारीच्या टोकांनी हिंदुस्थानाचा नकाशा कोरला, त्या मराठा साम्राज्याचा इतिहास आज एनसीईआरटीच्या पुस्तकातून काढून टाकलाय। आणि महाराष्ट्र काय करतोय? मान खाली घालून, डोळे मिटून, तोंड शिवून गप्प बसलाय। राजस्थानात कुणीतरी राजकीय कुरकुरलं, दिल्लीत लगेच मान डोलावली गेली आणि मराठ्यांचा इतिहास कचऱ्यासारखा फेकून दिला गेला। इतके हलके झालोय आपण की आपली अस्मिता एवढी स्वस्त झाली की कुणी येतोय आणि आपल्या वारशावरती नांगर फिरून जातो आणि आपल्याला काहीच करता येत नाही। आणि फरकही कुणाला पडतोय? ना सत्तेच्या लाचारीत लोळणाऱ्यांना, ना रक्ताच्या थंड पडलेल्या वारसांना। या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आजही बहुसंख्य लोक कोण आहेत? इथल्या बँका, इथला सहकार, इथले कारखाने,